इकडे हा लसूण बरेच दिवस असं बेसिनच्या खाली ठेवला होता, म्हणून त्याला असं बुरशी आलेली आहे. म्हणून म्हटलं आज त्याचा कार्यक्रम करूनच टाकूया म्हणून बाहेर काढले. त्यामध्ये कांदेसुद्धा होते. कांदे म्हणजे 1-2 असे खराब झाले होते, त्यामुळे बाकीचे सुद्धा खराब होत होते. म्हणून म्हटले ह्याचा पण कार्यक्रम करूया. मग सगळे कांदे सोललेले आहेत आणि सगळे चिरून घेणार आहे. जेवढे असतील तेवढे असतील म्हटलं. सगळे चिरणार आणि छान असं ते कंटेनरमध्ये मी स्टोअर करून ठेवणार आहे, जेणेकरून मला गडबडीच्या वेळेला तो कांदा मला वापरता येईल. आणि नेहमीच कांदा सकाळचा लागतोच किंवा दिवसभरात 2 ते 3 कांदे मी कापतच असते, कारण भाजीला आणि माझ्या ह्याला जो काय नाश्ता माझा असतो नेहमीचा, उपीट पोहे हे नेहमी रेग्युलर लागतं. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा कांदा लागतो. म्हणून म्हटलं आता कटिंग करून ठेवूया, जेणेकरून ह्या आठवड्याभराची तयारी होऊन जाईल कांद्याची तरी. म्हणून इकडे पटपट कांदा चिरून घेत होते. तसंच त्याला बुरशीसुद्धा लागली होती, म्हणून म्हटलं धुवूनच ते कटिंग करत होते मी सगळेच कांदे. आणि ही आहे सकाळची टायमिंग. तसं तर माझं अजून काही आवरलेलं नाही, अंघोळच फक्त झाल्या. ड्रेस दुसरा चेंज करायचा आहे, कारण लोटून फरशी पुसून झाल्यानंतरच परत धुणं वगैरे धुतल्यावर मी चेंज करते. तर कांदा असा कंटेनरमध्ये मी स्टोअर करून ठेवणार. हा माझा कंटेनर आहे आणि फ्रीजमध्ये राहील हा 8 दिवस तरी होईल. तर हे आता चला वरती मी ड्रेसला ठेवून येणार आहे, जो काय लसूण आहे तो. आणि थोडे 1-2 तास छान असा वाळला की मग परत खाली आणून त्याला सोलूनच ठेवणार आहे. तर टेरेसवरती छान असं कडक ऊन लागत होतं आज, म्हणून तिथेच ठेवला आणि आले मी खाली. आता मला स्वयंपाक बनवायचा होता. आता माझं भांडी तर अजून घासून व्हायची आहेत, लोटून फरशीपासून धुणं झाले. तर दुपारची टायमिंग आहे आणि 12 वाजलेले आहेत. 1ला जेवण व्हायला पाहिजे, म्हणून म्हटलं तर शेंगदाण्याचं कूट आणि हे जे काय वाटण आहे ते मी वरणासाठी केले. आणि आमटीचं वेगळं असतं माझं वाटण आणि हे वरणाचं वाटण आहे. आणि मला आत्ता गवारी करायची आहे, त्यासाठी मी निवडून ठेवली होती. ते आता धुवून घ्यायची होती, तर धुवून छान अशी मी घेतलेली आहे. आणि जी काय मला वरणाला डाळ लागणार आहे ती मगाशी शिजवून ठेवली होती, जेव्हा मी कांदे कापत होते तेव्हा. आणि दुसरा चेंज केला आहे ड्रेस. मी धुणं धुतलेला कधी ड्रेस वापरत नाही किचनमध्ये येताना, तरी धुणं धुवून झालं की मी सगळं ड्रेस चेंज करून हातपाय तोंड वगैरे व्यवस्थित होऊन माझं छान असं आवरून मग माझे किचनमध्ये एंट्री होते बाकीच्या कामासाठी. आणि छान असं इकडं वरण मी फोडणीला घातलेलं आहे. फोडणीचं वरण कोल्हापूर स्टाईलमध्ये केलेलं आहे मी. आणि ह्याची रेसिपी हवी असेल तर सांगा कमेंट करून, मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन. हे फोडणीचं वरण वेगळ्या स्टाईलने इकडे करतात. आता गवारीसुद्धा मी निवडून घेतली होती आणि छान अशी कांदा आणि तेलावरती परतून घेणार. एक 5 ते 7 मिनटं ही परतणार आणि छान अशी फोडणीला देणार. गवारी सगळ्यांना आवडते घरात, कोणी नाही असं म्हणत नाही, सगळ्यांची आवडते आहे ही गवारी. आणि मिस्टरांना तर फार आवडते. आणि दुपारचा एकदम पाऊस यायला लागलाय. छान असा पाऊस पडायला लागलाय आणि इकडे स्वीट कॉर्न आणि चहा असं चाललेलं आहे आमचा आत्ताचा बेत. चहाची टायमिंग झाल्याने रस्कची टोस्टसुद्धा आणलेले आहे चहाबरोबर खाण्यासाठी. मस्त कारण पाऊस बाहेर पडतोय आणि इकडे छान असं आपण खातोय. बुट्टा वगैरे म्हणतात, आम्ही कणीस म्हणतो त्याला, स्वीट कॉर्न तेच. असं झालं खाऊन. त्यानंतर मला किचन ओटा सगळा क्लीन करायचा होता, कारण सकाळी काय झालं नाश्त्याला मी हे बनवलं होतं शिरा. आणि शिऱ्यात मी गडबडीनं मला वेलची घालायची होती, म्हणून वेलची साखर असं मिक्सरला बारीक वाटण्यासाठी घेतलं आणि सगळं कट्ट्यावरनं सांडलं आणि मुंग्या बारीक बारीक झाल्या. म्हणून म्हटलं आता डीप किचन क्लिनिंग करावंच लागणार आहे, त्याशिवाय नाहीतर मुंग्या इकडे जरी राहिलं चुकून जर साखरेचं तर सगळा कट्टाभर होणार. म्हणून सगळं साहित्य मी जेवढं होतं तेवढं काढता येईल तेवढं खाली काढले पाया.
आणि सगळं किचन मी आपलं घासणीनंच घासून घेत होते. ह्याच्या भांड्याचा जो काही भीम बार आहे तोच मी त्यानेच घासला. सगळा कट्टा आता सोल्युशन बनवायला त्यात काय वेळ नव्हता. लगेचच जेवणाची सुद्धा टायमिंग होईल ॲक्च्युली आलेले आहेत. आणि बाहेर कसं पाऊस पडून गेल्यामुळं स्वच्छ प्रकाश असा पडत झाले की 6 वाजलेले आहेत किंवा 6:30 वाजलेले आहेत. मी इकडे ओव्हन थोडा बाजूला केला आणि तिथे सुद्धा घासून पुसून घेणार, जेणेकरून सगळाच किचन ओटा क्लीन होऊन जाईल. आणि जेवढं होता होईल तेवढं मी नेहमीच किचन कट्टा हा क्लीन करत नेहमी ब्लॉगमध्ये दाखवते. त्याशिवाय काय असं वाटत नाही. सगळं स्वच्छ असेल तर हातात एक भरण्या घेऊ, धूळ वगैरे असले तर हातात मला अजिबात घेऊ सुद्धा वाटत नाही. इकडे आता बेसिन सुद्धा मला क्लीन करायचा होता, तोच मी इकडे क्लीन करायला घेतलेला आहे. आणि हळूहळू बघा माझ्या मागे जो काही टेबल आहे त्या टेबलावरती पसारा हा सारखा हळूहळू जेवढं काढे तेवढा आणि भरत चाललाय. काही समजेना किती क्लीन मी तो टेबल नेहमी ठेवत असते आणि पसारा मात्र त्यावर नेहमी पडत राहतो. काय माहीत आपल्या भारतीयांच्या घरी असं प्रत्येक टेबलावर होतं का माझ्याच टेबलावर होतं म्हटलं. तर चला इकडे माझा किचन ओटा आणि बेसिनसुद्धा छान असं क्लीन करून झालेलं आहे, जेणेकरून संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुद्धा मला छानच वाटणार आहे. जो काही मी स्वयंपाक आता बनवेल तो अजून काही निश्चित केलेला नाही किंवा निर्णय घेतलेला नाही. हीच भाजी करेन तीच भाजी करेन. आता तर लाईट गेल्या केव्हा येईल काही सांगता येत नाही, कारण आम्हाला जी काय लाईट आहे ती आमच्या गावातलीच नाही, शेतीतली लाईट आम्हाला मिळते. त्यामुळे तर इकडे छान असं सगळे डबे लावून घेत होते. तर डबे पुसायचे तेवढे राहिलेले आहेत. म्हणतात हा भाग उद्या. आणि माझं मिक्सरसुद्धा क्लीन करायचं राहिला, असेच मी आता ठेवले. कट्टा महत्त्वाचा होता तोच मी आता छान असा क्लीन करून घेतलेला आहे. आता उद्या डबे वगैरे घेईन, जेणेकरून सगळं किचन वरचंच क्लीन होऊन असं. तर असा होता लुक. तर संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झाल्या. आता उदबत्ती लावली होती, लाईट गेलेली त्यामुळे उदबत्तीचं काय दाखवू शकले नाही. आता लाईट आल्या म्हटलं पटकन व्हिडिओ काढून घेऊया, जेणेकरून माझं पण चार्जिंग संपायला लागले म्हणून. चला हे असे बल्ब आहेत, लाईट गेल्यानंतर चार्जिंगचे बल्ब भरपूर प्रकाश पडतो घरामध्ये. तर बघा इतका प्रकाश आहे, भरपूर आहे, आम्हाला जेवढा हवा असतो तेवढा. तर इकडे मी आमची घरची लाईट लावलेली आहे, तर असं दिसतो प्रकाश घरात. मुलं आणि मिस्टर गेलेले आहेत गावात, कारण लाईट पण गेली होती आणि कंटाळी सुद्धा तिघेजण होती. किती बसणार आणि चार्जिंग पण संपलं. टीव्ही तर एक तर लागतोय, तिथं मोबाईल तर लागते, बसून तरी काय करणार तिघेजण. म्हणून गावात गेल्यात तिघेजण. म्हटलं काहीतरी घेऊन येतो किंवा असं फिरून पण येतो. आणि छोटा मुलगा तर सारखा पाठ लागलेला, बाबा चला घेऊन असं चाललं होतं. आता लाईट पुन्हा गेलेली आहे आणि अशा पद्धतीने अजून स्वयंपाकाचं काही नाही. आता वरण जे सकाळी केलं तर त्यालाच मी आमटी पण फोडणी टाकेन आणि चपात्याला कणिक मळले, चपाती करून घेईन. भात पण माझं झालंय आणि आत्ता दूध आले. आता जेवढी दूध आहे तेवढी तापवूनच ठेवणार आता, कारण लाईट संध्याकाळ करून अशी जाईल, नाही तर मग दूध फाटणार 101%. म्हटलं आणि दोन्ही पण दूध आत्ता 8 वाजेची टायमिंग आहे, दूध तापवूनच ठेवणार आहे. तर आजचा व्लॉग इथे पुन्हा लाईट आली. तर आजचा व्लॉग इथे सेंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.